नमस्कार, मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोयलकर. आज एक नवीन दिवस आणि एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे माझ्या यूट्यूब चॅनल itz.manasvi19 वरती. आता आवरून माझं झालेलं आहे आणि अचानक मला एक फोन आला, त्यामुळे आता मी बाहेर चालली आहे. तर कुठे चालली आहे, का चालली आहे, पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच पहा. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप दिवस गाडीचा वापर नाही केला, गाडी किती धुळीने भरलेली आहे, बापरे. हे जे 4 लोक इथं दिसतात आहेत, तर मी इथं घराखाली पार्किंग मध्ये आहे आणि उगाचच माझी छेड काढतात आहेत. आता मी पोलीस स्टेशन मध्ये फोन केलाय, त्यांना येतील आता इमर्जन्सी नंबर वरून. खूप दिवसानंतर टू व्हीलर वरती चालली आहे. पळून गेले ते मगाशी तिथून पोलिसांना फोन केल्यावरती. पेट्रोल भरते आता पहिला. समाज कल्याण ऑफिस, विश्रांतवाडी येथे. इथे मम्मा पण आली, मोक्ष पण येते. जिल्हा माहिती अधिकारी आलेत, ते सगळ्यांची इंटरव्ह्यू घेत आहेत. आता इथे माहिती घेत आहेत समाज कल्याण मध्ये काय काय काम होतं. नमस्कार, माझं नाव कादंबरी आहे. मी एक पारलिंगी महिला आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. समाज कल्याण विभागाकडून संजय गांधी निराधार पेन्शन योजना जी लागू केलेली आहे, ती आमच्या संपूर्ण पारलिंगी समाजाला त्याचा लाभ होत आहे. मीही त्याची एक लाभार्थी आहे. सुमारे 2300 रुपये आम्हाला दरमहा मिळतात आणि त्यामुळे आमच्या जीवनशैलीमध्ये आमचा उदरनिर्वाह चांगला प्रकारे होण्यासाठी मदत होत आहे. आणि अशा वेगवेगळ्या विविध योजना आम्हाला समाज कल्याणच्या ऑफिसमधनं या मार्फत मिळत असतात आणि आम्ही त्याचा लाभ घेत आहोत. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव आहे मनस्वी गोयलकर. मी एक सामाजिक कार्यकर्ती आहे आणि समाज कल्याण विभाग आणि भारत सरकारतर्फे तृतीयपंथींसाठी एक ओळखपत्र जारी करण्याचं काम चालू केलेलं आहे. त्याला आपण ट्रान्सजेंडर आयडेंटिटी कार्ड म्हणतो. कारण सरकारच्या ज्या काही योजना येतील तृतीयपंथींसाठी, त्यासाठी त्या कार्डचा वापर करून किंवा त्या ओळखपत्राचा वापर करून तृतीयपंथींपर्यंत त्या सगळ्या योजना पोहोचवण्याचे काम सरकार करत आहे. जवळपास पुण्यामध्ये आपण 1000च्या वरती ट्रान्सजेंडर्सना TG कार्ड काढून दिलेलं आहे. तेही समाज कल्याणतर्फे फ्रीमध्ये काढून देण्याचं काम केलेलं आहे. आणि जसं की संजय गांधी निराधार पेन्शन योजना आहे, अनेक आधार कार्ड अपडेशनच्या योजना ज्या असतील त्या आपण सगळ्या समाज कल्याणच्या विभागात सोबत मिळून राबवतो आणि त्यामुळे ते खूप लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. त्यामुळे सरकार आणि समाज कल्याण विभागाचे मी आभारी आहे. मम्मा आणि मी आलं घराखाली, उसाच्या रस्त्यात आहोत. थंडगार ऊन आहे बाहेर किती. निहाल आलेला आहे, प्रवीण आलेला आहे. थोडंसं आमचं मीटिंग चालू होती, डिस्कशन चालू होतं. आता छान डिस्कशन झालंय. आता आम्ही निघत आहोत बाहेर. मम्मा पण होती, मम्मा गेले बाहेर. त्यांना जायचं होतं प्रॅक्टिससाठी नाटकाच्या. आता परत मी फ्रेश झाली, आता जाते बाहेर. तर कुठे जाणार आहे बघूयात आपण. मोबाईल ट्रेडर्समध्ये आलेले आहे इथे सामान घेण्यासाठी. ते सगळं सिरप, केचप वगैरे सगळं कॅफेसाठी तुम्हाला होलसेलमध्ये मिळून जाईल. तिथे सगळे टिश्यूज, स्ट्रॉ वगैरे सगळे होलसेलमध्ये मिळतात. कागजवाला पण छोटा साईज आहे. ठीक आहे. हॉटेल सत्तायला एवढं दोन द्यायचं. हो, हे पण दोन द्यायचं. हे एक बॅकअपला ठेवूया, एवढा वरती ठेवायला. आणि हे कशासाठी? हे यूज करायला सांगितलं ना, हे यूज करतो ना प्लेट वगैरे साफ करण्यासाठी. तर काय डिफरन्स आहे? हे का फोडलं तर ते हेच यूज करणार, ते फोडलं तेच यूज करणार. नाही, हे आतमध्ये हे बाहेर वरती लावायला. हे एक द्या आणि हे दोन द्या. अजून काय आहे इथे? अजून काय नाही. टूथपिक. टूथपिकचं कितीला आहे पॅकेट?
हाँ तो टिश्यू खाली करके देता हूँ, टिश्यू पैक नहीं देता। कसा आहे तो बॉक्स? किती बहुत डब्बे वगैरे पण आहेत का? ज्यूस गाळणी वगैरे आहे का? घेतलेलं आहे सगळं सामान इथे. त्यानंतर किराणा घ्यायला आलेलो आहोत इथे होलसेल मार्केटमध्ये. सामान घेतलेलं आहे सर आणि आता आम्ही निघालेलो आहोत. रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत. सगळं सामान घरी आणून मी आणि प्रवीणने ठेवलं. प्रवीण जस्ट गेलेला आहे आता घरी आणि थकली आहे कारण खूप धावपळ चालली आहे. एक 8 दिवस झाला खूप इकडे तिकडे जा आहे ते, आणि तुम्ही बघतच आहात तसे माझ्या ब्लॉग्समध्ये. आज सकाळी जी घटना घडली ती तुम्ही पाहिलीच असेल, तर त्याचं सविस्तर मी तुम्हाला सांगते वृत्तांत काय झाला होता. मी खाली पार्किंगमध्ये गाडी लावली होती. मी पार्किंगमध्ये गेले आणि माझ्या बिल्डिंगच्या मागच्या साईडला जुनी बिल्डिंग पाडून नवीन घर बांधायचं काम चालू आहे. तर ते बिल्डिंग पाडायला तिथे 5-6 लोक थांबले होते आणि मी माझ्या पार्किंगमध्येच उभारले होते, गाडी चालू करत होते. त्यांनी एकाने बघितलं पहिला, दुसऱ्याला सांगितलं अरे देख वो हिजडा जा रहा है, रे हिजडा देख हिजडा. म्हणजे आणि त्यानंतर मग ते लोक बघून मला हसू लागले किंवा त्यांच्यामध्ये कमेंट पास करण्याच्या गोष्टी चालू झाल्या. मला वाईट वाटलं की आपण आहे थांबलोय आणि काही संबंध नसताना आपल्याला जज करतात. मग मी त्याला एकच प्रश्न विचारला, कभी तुमने हिजडा देखा नहीं है क्या कभी? तो म्हणला अरे कुछ नहीं, जाओ जाओ जाओ. मी म्हटलं तुम्हारा काम करो म्हटलं. मला म्हटलं तू तेरा काम कर. मग त्याची ती उद्धटपणाची भाषा. म्हणजे मग मी त्याला सांगितलं की ठीक आहे म्हटलं. मग मी पोलिसांना फोन लावला, 100 नंबरला फोन लावला तर आपत्कालीन सुविधेसाठी फोन लागला. मग तिथून मी त्यांना सविस्तर सगळं झालेली घटना सांगितली आणि मग मी पोलिसांशी फोनवर बोलती हे ऐकल्यावरती ते लोक तिथून निघून गेले. त्यांचं काम वगैरे जे चालू होतं ते काम सोडून तिथून निघून गेले. पोलिसांचा मला 5 मिनिटात फोन आला की काय झालं, सविस्तर मी त्यांना सगळी माहिती दिली. ते म्हटले की ठीक आहे आम्ही येतो. मी म्हटलं आता तुम्ही येऊन काय करणार आहेत, कारण ते लोक गेले म्हटलं इथून निघून. मीच येईल म्हटलं पोलीस स्टेशनला आणि मग कंप्लेंट एक फाईल करून ठेवूयात आपण त्यांच्याबद्दल. मग मला ह्या गोष्टीची इतकी खंत वाटते की अशा गोष्टी जर माझ्यासारख्या व्यक्तीसोबत होत असतील तर समाजामध्ये वावरत असणाऱ्या माझ्या बंधू भगिनींना किती सहन करावं लागतं ह्याचा अंदाज तुम्ही लावू शकता. सिग्नलवरती असू देत किंवा दुकान मागताना असू देत किंवा कुठे काम करताना असू देत, त्यांना किती लोकांच्या वाईट नजरा आणि वाईट कमेंट आणि हिणवणं ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. डिस्क्रिमिनेशन किती होत असेल फक्त दिसण्यावरून की तो व्यक्ती एक हिजडा आहे किंवा ट्रान्सजेंडर आहे, ह्या दिसण्यावरून लोक किती त्या व्यक्तीला खाली पाडून बघतात हे आज अनुभव तुम्हाला त्या व्हिडिओतून आलाच असेल. मला तर लोकांची मानसिकता माहीत आहे की कसे असतात काय असतात. मग माझ्या समाजातील सगळ्यांनाच ह्या गोष्टी पचवता येतील किंवा त्यांना त्याचा त्रास होणार नाही असं नाही आहे ना. सगळ्यांनाच त्रास होतो त्याचा. मग ते टाळी वाजवणार आणि तुम्हाला काहीतरी बोलतील चिडून. मग तुम्ही म्हणता कि ये लोग वैसे ही होते हैं. तो क्यों होते हैं वैसे? क्योंकि आप लोग उनको बना रहे हो वैसा. आप लोग उनको एक इंसान की तरह देखो, एक मनुष्य म्हणून त्यांना स्वीकार करा. ते लोक तुम्हाला कधी वाईट वागताना किंवा कधी टाळी वाजताना दिसणार नाहीत. समाज तुम्ही जो आहे त्यांना हिणवता, त्यांना कुठेतरी एलियन असल्यासारखं वागवता, त्याच्यापेक्षा तुच्छ एकदम वागणूक दिली जाते. आणि ही वागणूक जेव्हा मिळते ना तर कुणालाही वाईट वाटेल आणि कुणालाही राग येईल. तर ह्याचा विचार नक्की समाजाने करावा आणि ह्या विचार बदलण्यासाठीच आम्ही इतके सारे सेशन्स वगैरे कंडक्ट करतो, सगळीकडे सेन्सिटायझेशनसाठी सेशन्स घेतो. पण समाजातील सगळ्याच लोकांचे विचार बदलतील असं नाही होणार ना. त्यासाठी आपणही कुठेतरी पुढाकार घेतला पाहिजे. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि आता गुड नाईट, बाय.